नमस्कार मुलांनो, पार्ट 1 मध्ये मी डायरेक्शन चॅप्टरला सुरुवात केली होती. त्याचबरोबर आज मी तुमच्यासमोर पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. डायरेक्शन डिस्टन्स विथ डायरेक्शन हा बँकिंग क्षेत्रामधला किंवा लॉजिकल रिझनिंग मधला महत्त्वाचा आणि चांगला चॅप्टर येतो, जो की प्रीला पण असतो आणि मेन्सला पण असतो. आणि या चॅप्टरमधील ज्या बेसिक कन्सेप्ट असतील त्या बेसिक कन्सेप्ट किंवा या चॅप्टरमध्ये कोणते आणि किती प्रकार आहेत याचा सविस्तर आढावा मी तुम्हाला पार्ट 1 च्या लेक्चरमध्ये दिला होता. तर पार्ट 2 च्या लेक्चरमध्ये म्हणजेच ज्याच्यामध्ये मी टोटल जे तुम्हाला टाईप शिकवणार आहे बाळांनो, त्या टाईपमधील चौथा टाईप ज्याचा आहे डिस्टन्स विथ डायरेक्शन, जो बँकिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा बरं मी काय म्हणतोय, डिस्टन्स विथ डायरेक्शन हा प्रकार बँकिंगच्या मुलांसाठी महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पुढे बघा, हेड डाऊन आणि लेग अप हा SSCच्या मुलांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे योगाचे जे प्रश्न असतात ते बँकिंगच्या मुलांना बऱ्यापैकी विचारले जात नाहीत, पण ते प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मुलांसाठी विचारले जातात. नेक्स्ट पुढे जर मी विचार केला तर रिलेटिव्ह टू डायरेक्शन चेंज हा प्रश्न बँकिंगवाल्यांना सुद्धा असतो किंवा बाकी कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न चालतो. म्हणून पार्ट 2 च्या माध्यमातून मी आज तुमच्या समोर हे 3 डाऊट क्लिअर करणार आहेत. पण त्याच्या आधी एक सांगेल, ज्या मुलांनी पार्ट 1 पाहिला नसेल त्यांनी थोडासा पार्ट 1 पाहून घ्या आणि त्याच्यानंतरच पार्ट 2 थोडासा पाहून घ्यावं. ठीक आहे, चला मुलांनो, मग डिस्टन्स विथ डायरेक्शन, दिशा आतापर्यंत तुम्हाला दिशा माहिती होत्या, पूर्व पश्चिम उत्तर अशा पद्धतीने दिशा म्हणायचे किंवा नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट अशा पद्धतीच्या दिशा आपल्याला खूप माहिती होतं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे लक्षात नसेल की मी जेव्हा स्पर्धा परीक्षा करेल तेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये हा चॅप्टर सुद्धा असेल मला अभ्यासासाठी. ठीक आहे, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हा चॅप्टर महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि चांगले 2-3 प्रश्न मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, 2 ते 3 प्रश्न क्वेश्चन याच्यावरती असतात पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला सुद्धा याच्यावरती प्रश्न असतात. म्हणून डिस्टन्स विथ डायरेक्शन ज्याच्यामध्ये अंतरही पाहिजे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला दिशा पण पाहिजे, हे थोडंसं आपण पार्ट 2 मध्ये जाणून घेऊया. ठीक आहे, मग काही मुलं म्हणतील सर तुम्ही म्हणतायत पार्ट 2 मध्ये आम्ही पार्ट 1 पाहिलेला नाहीये. पण लेकरांनो, पार्ट 1 मध्ये मी पहिला प्रकार तुम्हाला शिकवला ज्याचं नाव आहे मुव्हिंग फायनल डायरेक्शन, मुव्हिंग आणि फेसिंग डायरेक्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनल डायरेक्शन विचारली जाते. तुम्ही कुठून चालायला सुरुवात केली घेणं देणं नाही, तुम्ही कुठूनही बोंबलत हिंडा, कुठूनही हिंडा, कुणीकडे तोंड करून हिंडा, पण सध्या तुम्ही कोणत्या दिशेला आहात हे विचारलं जातं तुम्हाला टाईप 1 मध्ये, ज्याला आपण नाव दिलेलं आहे मुव्हिंग फेसिंग म्हणजेच फायनल डायरेक्शन. सुरुवातीच्या दिशेचं महत्त्व नाही, तुम्हाला शेवटची दिशा विचारली जाते. त्याचबरोबर बाळांनो, दुसऱ्या प्रकारामध्ये जो आहे इनिशियल डायरेक्शन, इनिशियल म्हणजे सुरुवातीची दिशा, आता बोंबलत ज्या दिशेकडून चालले ती दिशा सांगा, म्हणजे स्टार्टिंगची दिशा विचारली आहे. पहिल्या याच्यामध्ये शेवटची दिशा, दुसऱ्यामध्ये फायनल दिशा, नंतर पुढे 3 नंबर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तुम्ही कसे हिंडतायत, समजा तुम्ही याच्यामध्ये घड्याच्या दिशेने हिंडतायत, घड्याच्या विरुद्ध दिशेने हिंडतायत, हे पाहिलं आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बऱ्याच मुलांच्या लक्षात येत नसेल तर त्यांना मी परत सांगतो. बघा बाळांनो, मुख्य दिशा किती आहेत तर बरेच जण म्हणतील 4 मुख्य दिशा आहेत. कोणत्या कोणत्या तर ऑन पेपर आपण इमॅजिन कसं करतो, ऑन पेपर नॉर्थ, वरती नॉर्थ, खाली बघा साऊथ, साऊथच्या नंतर ईस्ट आणि या ठिकाणी आहे लेकरांनो वेस्ट. ह्या आहेत मुख्य दिशा. आणि ह्या मुख्य दिशा कुणाला शेंबड्या पोराला सुद्धा पाठ असतात. मग यालाच मराठीमध्ये उत्तर असेल, दक्षिण असेल, पूर्व असेल आणि पश्चिम असेल. ऑन पेपर इमॅजिन करत असताना मी अशा दिशा मानतो. ऑन पेपर इमॅजिन करत असताना मी दिशा अशा लिहितो. मग हे शेंबड्या लेकरालाही माहिती आहे. पण याच्यामध्ये जसं मुख्य दिशा 4 आहेत बाळांनो, तसंच याच्यामध्ये सब डायरेक्शन ज्याला आपण उपदिशा असं म्हणतो, अशा उपदिशा सुद्धा 4 आहेत. आणि त्या उपदिशा 4 कोणत्या कोणत्या तर बघा, नॉर्थ आणि ईस्ट ह्या दोघांपासून बनलेली, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट सुद्धा म्हणू शकतोय आणि ईस्ट नॉर्थ सुद्धा म्हणू शकतो. काही म्हणता येतं, पण म्हणायला मला सोपं जात आहे नॉर्थ ईस्ट, म्हणून मी त्याला नॉर्थ ईस्ट म्हणतो. नंतर पुढे नॉर्थ आणि वेस्ट मध्ये नॉर्थ वेस्ट म्हणा, वेस्ट नॉर्थ सुद्धा म्हणता येत. याच्यामध्ये साऊथ वेस्ट किंवा वेस्ट साऊथ म्हणा, साऊथ ईस्ट किंवा ईस्ट साऊथ असं म्हणता येतं. म्हणजे लेकरांनो, 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा.
4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा. मग याच्यामध्ये काही लेकरं म्हणतील सर आम्ही आता स्पर्धा परीक्षा करतोय पण आम्ही सरळ सेवा टाईपचे लेकर आहेत, म्हणजे सरळ सेवा टाईपचे आम्ही करतोय, म्हणजे जसं तलाठी असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक असेल, तर अशा लेकरांना मी मराठीत सांगतो. ईस्ट ईस्ट म्हणजेच काय बाळांनो, पूर्व. पूर्व पूर्व झाल्याच्या नंतर ही पश्चिम, नंतर ही आहे दक्षिण आणि ही आहे उत्तर. मग आता काही म्हणतील या लक्षात कशा ठेवायच्या, तर बघा तुम्हाला एक मराठीमध्ये शॉर्टकट मी शिकवला होता, मागच्या लेक्चरला सांगितलं बघा. अ द न प वा उ इ पू म्हणजेच आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व अशा पद्धतीने तुम्हाला दिशा लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हे मी वारंवार सांगतोय तुम्हाला ऑन पेपर इमॅजिन करत असताना ईस्ट असेल, नॉर्थ असेल, साऊथ असेल आणि वेस्ट असेल अशा पद्धतीने आपण ऑन पेपर इमॅजिन करतो. म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अशा पद्धतीने मी इमॅजिन केल्या. याच्यामध्ये सब डायरेक्शन सुद्धा मी इमॅजिन केल्या, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट अशा पद्धतीने मी दिशा विचारल्या. मग याच्यामध्ये तुम्हाला बेसिक मेथड आणि शॉर्टकट मेथडने मी पहिले 3 टाईप तुम्हाला शिकवलेले आहेत. मग याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवली होती, जी म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेला गेल्याच्या नंतर तुम्हाला डावीकडे फिरायचे का उजवीकडे फिरायचंय, त्याच्यासाठी मी लेफ्ट आणि राईट याची सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला पार्ट 1 मध्ये सांगितली होती. मग जर तुम्ही नॉर्थला उभे आहात आणि नॉर्थमधून जर तुम्हाला फिरायचं आहे तर नॉर्थ इकडच्या साईडला असेल राईट, इकडच्या साईडला असेल लेफ्ट. समजा नॉर्थकडे बोंबलत चाललात, नॉर्थचा राईट कुणीकडे, तर नॉर्थचा राईट इकडे असेल ईस्टकडे. आणि आता ईस्ट पासून जर तुम्हाला राईट घ्यायचा असेल तो असेल साऊथला आणि लेफ्ट असेल वरती नॉर्थला. नेक्स्ट पुढे साऊथकडे आहात तुम्ही, बोंबलत हिंडतायत, साऊथला गेलेला आहात, साऊथचा राईट म्हणजे तो असेल वेस्टला आणि साऊथचा लेफ्ट तो असेल ईस्टला. तेच पद्धतीने जर मी इकडं पश्चिमेला गेलो तर राईट माझा वरती येईल, लेफ्ट माझा इथे येईल. अशा पद्धतीने तुम्हाला लेफ्ट आणि राईट माहिती असायला पाहिजे. मग याच्यामध्ये भरपूर प्रकार तुमचे मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. 2 राईट म्हणजे अपोजिट डायरेक्शन, एक सिंगल राईट जो सिंगल राईट असतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नोट्स पण काढून दिल्या होत्या की एक राईट और एक लेफ्ट. एक राईट जो असेल तो असेल तुमचा 90 अंश क्लॉकवाईज आणि एक लेफ्ट जो असेल तो एक लेफ्ट तुमचा असेल 90 अंश अँटी क्लॉकवाईज. जर तुम्ही 90 अंशाच्या कोणामध्ये फिरताय तर तुम्हाला राईट टर्न म्हणजे 90 अंश क्लॉकवाईज आणि लेफ्ट टर्न म्हणजे एक 90 अंश अँटी क्लॉकवाईज. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं 2 राईट टर्न म्हणजे अपोजिट डायरेक्शन, 2 लेफ्ट टर्न म्हणजे सुद्धा अपोजिट डायरेक्शन आणि 4 राईट टर्न किंवा 4 लेफ्ट टर्न म्हणजेच आपण आहे त्या दिशेला येतो. हे असं सर्व तुम्हाला मी सांगितलं होतं. त्याचबरोबर ह्या 2 दिशा आहेत, मुख्य दिशेमधलं अंतर, ह्या 2 मुख्य दिशेमधलं अंतर हे 90 अंशाचं असतं. पूर्ण हे अंतर आहे 360 अंशाचं आणि 360 अंशामध्ये तुम्हाला मेन 4 तुकडे केले तर 90 90 90चा गॅप सापडतो. पण एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा जर पकडली तर याच्यामध्ये 45 अंशाचा कोन तयार होतो. मग इथं 45 इथे 45 आणि मेन डायरेक्शनमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. मग जर क्लॉकवाईज फिरत असाल तर घड्याळ्याच्या दिशेने फिरावं लागतं अशा पद्धतीने, आणि अँटी क्लॉकवाईज फिरत असाल तर आपण अशा पद्धतीने फिरणार आहोत. म्हणजे जर मी तुम्हाला असं म्हणलं मी आता ईस्ट दिशेला आहे आणि ईस्टवरून मी 90 अंश क्लॉकवाईज फिरतोय, तर क्लॉकवाईज म्हणजे इकडे येणार. मग 90 अंश क्लॉकवाईज म्हणजे मी कुठे, साऊथला. साऊथवरून जर मी 2 राईट टर्न घेतले तर मी कुठे येणार, नॉर्थला येणार. आणि नॉर्थचा हा एक जर मी लेफ्ट टर्न घेतला तर लेफ्ट टर्न म्हणजे 90 अंश अँटी क्लॉकवाईज मी येणार वेस्टला. तर अशा पद्धतीच्या कन्सेप्ट पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला शिकवल्या होत्या. पार्ट 1 मध्ये तुम्हाला शेवटची दिशा काढायला लावली, बेसिक आणि शॉर्टकट सुद्धा सांगितलं. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सुरुवातीची दिशा काढायला लावली, ज्याच्यामध्ये बेसिक आणि शॉर्टकट मेथड सुद्धा सांगितली. आणि नंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याच्या दिशेने एखादा माणूस फिरत असेल आणि घड्याच्या विरुद्ध दिशेने एखादा माणूस फिरत असेल तर त्याची सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला सांगितली लेकरांनो, बरोबर. मग आजच्या पाठामध्ये मला पाहायचं आहे डिस्टन्स विथ डायरेक्शन, आणि हा चॅप्टर हा पॉइंट बँकिंगच्या लेकरासाठी फेमसचा प्रकार आहे. मग डिस्टन्स विथ डायरेक्शन मधला पहिला प्रश्न, ज्याच्यामध्ये तुम्हाला अंतर पण पाहिजे आणि दिशा पण पाहिजे. ठीक आहे, चला
तर मग पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. पहिला प्रश्न डिस्टन्स विथ डायरेक्शन मध्ये काय विचारलाय लेकरांनो पाहून घ्या. पहिला प्रश्न वाचून घ्या. चला, मराठी मीडियमचे असतील त्यांना मी मराठीमध्ये सांगतो. काय म्हणतायत बघा, डिस्टन्स विथ डायरेक्शन मध्ये अ मॅन इज गोइंग टुवर्ड ईस्ट. प्रश्न सगळं वाचायचा नाही. आधी बघा सगळ्या शेवटी त्यांनी काय विचारलं मी तुम्हाला ते सांगतो. काय विचारलं आपल्याला, त्यांनी बरेच प्रश्न विचारलेत, पलीकडे 4 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर आधी मी ह्याला प्रश्न सोडवतो. अ मॅन इज गोइंग टुवर्ड ईस्ट आफ्टर वॉकिंग 100 मीटर. पहिलं ते बेसिक सांगतो, सुटसुटीत काळजी करायचं काम नाही. लेकरांनो काय म्हणतायत ते, अ मॅन इज गोइंग टुवर्ड ईस्ट. ईस्टला चालला. ईस्ट म्हणजे माझ्या इकडे असेल. आता मग इथून जर मी बोंबलत निघालो ईस्टकडे, तर ईस्टकडे किती चाललोय, बोंबलत 100 मीटर गेलो ईस्टकडे. ईस्टकडे मी 100 मीटर गेल्याच्या नंतर ही टर्न टू हिज लेफ्ट. मी आता ईस्टकडे, आणि ईस्ट लेफ्ट वरती असेल का खाली असेल, मग ईस्ट लेफ्ट कुणीकडे असेल, वरती. मग लेफ्ट मला विचारलंय म्हणजे मला नॉर्थकडे बोंबलत जावं लागेल, आणि नॉर्थकडे गेलो मी 25 सांगितलं, जास्त काही सांगितलं नाही. अगेन ही टर्न टू हिज लेफ्ट. नॉर्थला वरती आहात, आणि नॉर्थचा लेफ्ट म्हणजे वेस्टकडे, आणि तो किती बाळांनो 45. मग हे जर अंतर सगळं 100 आहे तर मला 45 असं निम्यातच घ्यावं लागेल. मग 45 ह्याला मी लांबू का थोडंसं, हा चला लांबून घेतो. चला इथून निघलो होतो बोंबलत, ठीक आहे, 45 अंशापर्यंत आलो मी. पुढे काय म्हणतात बघा, झालं. अँड फायनली ही टर्न टू लेफ्ट. आता तो माणूस वेस्टला आहे, आणि वेस्टचा लेफ्ट असतो साऊथला. मग साऊथला 45 म्हणजे तो परत या पॉइंटला आला. बघा बरं समजून, सगळीकडे बोंबलत हिंडला तो आता, आणि कुठे आला, हा त्याचा निघलेला पॉइंट, आणि हा कोणता, थांबलेला पॉइंट. मग बाळांनो आता मला सांगा, ह्या दिशेला तो थांबतोय. जर मला सुरुवातीची पॉइंट महत्वाचा आहे, तर मी निघलो होतो इथून, मी पोहोचलो इथं. पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला विचारलं त्यांनी काय, आता तू कोणत्या दिशेला आहे बाबा, बरोबर का नाही, आता तू कोणत्या दिशेला आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांनी काय विचारलं, तू कोणत्या दिशेवरून निघला होता. आणि आता चौथ्या प्रकारामध्ये पाहायचंय तू कोणत्या दिशेवरून निघला होता, आणि कुठे पोहोचला, आणि किती अंतरावरती गेला. हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे आहेत. मग अशी डायरेक्शन आपली तयार झालेली आहे. एक डायग्राम अशी तयार होते, दुसरी डायग्राम होते बेसिक पद्धतीने. ही बेसिक पद्धतीने शॉर्टकटच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचंय, अशा 4 पद्धतीने 4 दिशा तयार करून घ्यायच्या. वरती नॉर्थ, खाली साऊथ, इकडे असेल ईस्ट, आणि इकडे असेल वेस्ट. याच्यामध्ये जसा प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत. अ मॅन इज गोइंग टुवर्ड ईस्ट आफ्टर वॉकिंग 100 मीटर. ईस्टला तो गेलाय, मग इकडे लिहा 100. नेक्स्ट पुढे काय म्हणले, ही टर्न टू इज लेफ्ट. मग ईस्टचा लेफ्ट वरती आलं 25. अगेन ही टर्न टू लेफ्ट. नॉर्थचा लेफ्ट कुणीकडे, इकडे वेस्टला, तो आला 45. अगेन ही वॉक आफ्टर लेफ्ट, परत लेफ्ट मध्ये इथं आला 25. सिंगल पर्सन. आणि आता तो कोणत्या दिशेला पोहोचलाय बघा, ही मी सफेद करतो, ही शेवटची दिशा आहे. मग अशी माझी डायग्राम तयार झालेली आहे. हे शॉर्टकटने सांगतो, हे बेसिकने सांगतो. मग अशा पद्धतीने माझा प्रश्न सॉल्व्ह झाला लेकरांनो. आता मी याच्यावरती पाहणार प्रश्न. पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय, नाऊ इन विच डायरेक्शन इज ही मुव्हिंग. तो कोणत्या दिशेला चाललेला आहे, सध्या तो कोणत्या दिशेला जात आहे, म्हणजे त्याचं थोबाड कुणीकडे हे आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर. मग आता मला सांगा, त्याची सध्याची चालू दिशा, तर हे बोंबलत इथून निघालं होतं, असं गेलं वरती, आणि इथून खाली शिरलंय असं इकडे. मग ही खालची दिशा कोणती असते लेकरांनो, खालची दिशा म्हणजे असते साऊथ. काय दिशा असते, दक्षिण. क्लिअर झालं, हे झालं बेसिकने. काहीला विश्वास नसेल तर शॉर्टकटने सांगतो. इथे बघा, इकडून बोंबलत हिंडलं होतं असं ना, आता इथे आलतं खाली, मग खालची दिशा साऊथ. पहिला प्रश्न माझा क्लिअर झाला, उत्तर पण साऊथ आहे त्याचं. नंतर पुढे काय म्हणले ते, नाऊ इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. तो स्टार्टिंग पॉइंटच्या आता कुठे आहे. मग स्टार्टिंग पॉइंटच्या कुठे म्हणजे इथे बघा, इथून निघला होता बोंबलत, मग आता तो इथे आहे ना ह्या दिशेला. मग ही दिशा कोणती असते, ही दिशा इकडची, इथून बघा इकडची ईस्ट. झालं उत्तर त्याचं ईस्ट. नंतर आता इथं शॉर्टकटमध्ये तो ईस्टलाच निघला होता, त्याच्यामुळे त्याचं काही अडचण येणार नाही. पुढे नाऊ, आता ह्याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला डिस्टन्स विथ डायरेक्शन काढायचं असेल तर शॉर्टकटमध्ये काय करायचं, 25 निघून गेले, हे 100 मधून हे अपोजिट मायनस केले, तर माझी ही दिशा येते 55. म्हणजे याचा अर्थ मी आता ईस्टला आहे, आणि किती अंतरावरती आहे, 55 अंतरावरती आहे. मग त्यांनी विचारलंय, नाऊ हाऊ फॉर
इज फ्रॉम ही स्टार्टिंग पॉईंट. तर स्टार्टिंग पॉईंट तो किती अंतरावर आहे, तर माझं उत्तर आलं तर 55. बरोबर. नेक्स्ट पुढे विचारलं होतं नाऊ हाऊ फॉर अँड इन विच डायरेक्शन. आता तो कोणत्या दिशेला आहे आणि किती अंतरावरती आहे. मग तो 55 अंतरावरती आहे, 55 मीटर, आणि कोणत्या दिशेला आहे, ईस्टला आहे. असे चारही प्रश्न तुमचे सुटसुटीत होतात. म्हणजे तुम्हाला बेसिकने सुद्धा जाता येतं आणि याच्यानंतर इकडे सुद्धा जाता येतं. जर तुम्हाला बेसिकने हे काढायचं असेल, जर तुम्हाला बेसिकने अंतर काढायचं असेल, तर बेसिकने अंतर काढण्यासाठी म्हणजे हा प्रश्न जो प्रश्न क्रमांक 3 आहे, हाऊ फॉर किती अंतरावरती आहे, त्याला वापरावं लागेल आपल्याला पायथागोरस प्रमेय. म्हणजे आपण त्याला थेरम म्हणतो, पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम मध्ये काय करायचं, किती अंतरावरती आहे, इथे तर बसणार नाही पायथागोरस थेरम. पण हे बघा, इथून तो 45 होता, हे सगळं अंतर माझं 100 आहे. 100 मधून जर हे 45 समान मायनस केलं तर इथे राहतं 55. म्हणजे याला डायरेक्ट उत्तर येईल माझं 55. मग बेसिक नाही जाता येईल आणि शॉर्टकट नाही जाता येईल. हा झाला माझा पहिला प्रश्न, खूप सोप्या पद्धतीचा होता. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं त्यांनी, अ पर्सन वॉक 1 किलोमीटर टॉवर्ड. पायथागोरसचा प्रमेय मी सगळ्याला बघा लिहून देतो आताच एखाद्या ह्याच्यामध्ये. मराठीमध्ये जे असतील त्यांनी बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग, म्हणजे हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. हाईट स्क्वेअर इंग्लिशमध्ये दे हायपोटेनिस स्क्वेअर. हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. म्हणजे जर फॉर्म्युलामध्ये टाकायचं झालं, समजा हा त्रिकोण ABC आहे आणि हा माझा कर्ण आहे अशा पद्धतीचा, हा त्रिकोण ABC आहे, तर याच्यामध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे कर्ण वर्ग बरोबर AC वर्ग बरोबर हा माझा पाया आहे. तर पाया म्हणजे BC, तर BC स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर. तर मग अशा पद्धतीने म्हणलं जातं हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग. मग हेच प्रश्न मला आता इथे सोडवायचा आहे. काय म्हणलंय त्यांनी त्या पद्धतीने एकदा पाहून घेऊ आपण. काय म्हणलंय त्यांनी आपल्याला बघा, याच्यामध्ये अ पर्सन वॉक 1 किलोमीटर टॉवर्ड ईस्ट. मी पहिल्या दिवशी शॉर्टकटने जातो, इथं लिहितो ईस्टकडे चालला 1 किलोमीटर. चला 1 किलोमीटर गेला. पुढे काय म्हणतायत, देन टर्न साऊथ अँड वॉक 5 किलोमीटर. खाली गेला साऊथला गेला पण 5 किलोमीटर गेला. पुढे अगेन ही टर्न टॉवर्ड ईस्ट. ईस्ट कुणीकडे असेल, साऊथचा ईस्ट म्हणजे पलीकडे किती किलोमीटर, 2 किलोमीटर. मग 2 किलोमीटर इथे. चला इथे पोहोचलो मी आता. नेक्स्ट पुढे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, पुढे त्याच्यामध्ये फायनली ही टर्न टॉवर्ड नॉर्थ आणि अँड वॉक 9 किलोमीटर. शेवटी त्याने टर्न घेतला नॉर्थला. मग नॉर्थला गेला 9 किलोमीटर. 9 म्हणजे थोडा लांब घेतोय, सगळं डिस्टन्स आहे 9 किलोमीटरचं. बरोबर, 9 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. मग आता जर मला डिस्टन्स विथ डायरेक्शन काढायचं असेल तर बाळांनो नीट लक्षात घ्या, काय करायचं, हा माझा स्टार्टिंग पॉईंट आहे, हा माझा एंडिंग पॉईंट आहे, ह्याला जोडून घ्यायचं. चला ह्याच्यामध्ये आपण ह्याला असं जोडून घेऊ. मग जोडून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये तयार झाला पाहिजे त्रिकोण. झाला का त्रिकोण तयार झाला. मग ह्याला म्हणलं जातं कर्ण. हे कर्णच काढायचं आपल्याला. महाभारतातलं कर्ण नाही, गणितातलं कर्ण. ठीक आहे लेकरांनो. मग हे बघा, हे काढायचं आहे मला कर्ण. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे 1 किलोमीटर अंतर आहे आणि हे खाली 2 आहे. हे 2 मी जसं आहे तसं वरती उचललं तिथं 2 किलोमीटर तयार होतं. आणि हे सगळं 9 आहे, 9 पैकी हे 5 आहे, तर वरती माझं असायला पाहिजे 4 किलोमीटर. मग हे जर मला अंतर काढायचं झालं तर मी या फॉर्म्युलामध्ये टाकणार फक्त. मग इथं काय म्हणजे AC स्क्वेअर म्हणजे कर्णवर्ग. मग कर्णवर्ग तर मला माहित नाही, मग कर्णवर्ग त्या ठिकाणी मी मराठीमध्येच लिहितो, समजा कर्णवर्ग. मग कर्णवर्ग बरोबर हाईट स्क्वेअर म्हणजे किती बघा, सगळं 9 होतं. 9 मधून इथलचं 5 जर मायनस केलं तर राहिलं 4 म्हणजे 4चा वर्ग. मग इथं लगेच लिहिणार 4चा वर्ग. पुढे बेस स्क्वेअर, बेस म्हणजे इथलचा 1 2 आणि इथलचा 1 3. मला सगळंच घ्यावं लागेल बरं का, सगळंच घ्यावं लागेल. मग 2 आणि 1 3. मग इथं मी लगेच म्हणणार 3चा वर्ग. म्हणजे बाळांनो कर्णवर्ग बरोबर 4चा वर्ग 16 प्लस 3चा वर्ग 9. म्हणजेच कर्णवर्ग बरोबर 25. आणि जर मला इकडचा वर्ग कमी करायचा आहे तर मला समोरचं घ्यावं लागेल वर्गमूळ, गणिताची कन्सेप्ट. तर मग कर्ण बरोबर आला 5. म्हणजे अंतर आलं 5. अंतर तर मला समजलं, पण त्यांनी मला काय विचारलंय, नाऊ हाऊ फॉर किती अंतरावरती आहे, 5 किलोमीटर अंतरावरती, हे तर समजलं. पण पुढे काय विचारलंय त्यांनी, अँड विच डायरेक्शन कोणत्या दिशेला आहे. मग दिशा ठरवायची आहे, ती इथं बराबर बाण मारायचं. इथं बाण मारल्या वरती नॉर्थ, खाली साऊथ,
इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट, मग या दोघांच्या मधली दिशा येणार आहे. मग मधली दिशा म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट पासून तयार झालेली. मग काय उत्तर असेल? नॉर्थ ईस्ट. म्हणजे याचं उत्तर असायला पाहिजे नॉर्थ ईस्ट. 5 किलोमीटर नॉर्थ ईस्ट, 5 किलोमीटर नॉर्थ ईस्ट, 5 किलोमीटर नॉर्थ ईस्ट. चला आता काही लेकर म्हणतील सर हे लय झालं बाबा बेसिक, शॉर्टकटने सांगा. आता शॉर्टकटने सांगताना बाळांनो, शॉर्टकट सांगतो मी इथंच, काय पेज बदलीत नाही. शॉर्टकट पिवळ्या कलरमध्ये. पहिला मुद्दा ते काय म्हणतायत? अ पर्सन वॉक 1 किलोमीटर टॉवर्ड ईस्ट. बघा पहिले असं बाण आखून घ्यायचं ठरलंय आपलं, हे जस्ट तयार करतोय बरं का. चला मग याच्यामध्ये नॉर्थ, इथे साऊथ, इकडे ईस्ट असेल, इकडे वेस्ट असेल. काय म्हणलं त्यांनी? अ पर्सन वॉक 1 किलोमीटर टॉवर्ड ईस्ट. ईस्टला गेला 1 किलोमीटर. पुढे काय म्हणलंय बघा? देन ही टर्न साऊथ. साऊथला म्हणजे खाली 5 किलोमीटर. पुढे काय म्हणलंय? अगेन ही टर्न टॉवर्ड ईस्ट. ईस्टला परत 2 किलोमीटर म्हणजे इकडे घ्यायचं अजून 2. पुढे अँड फायनली टर्न नॉर्थला 9. तर एकमेकाचे क्रॉस अपोजिट मायनस करायचे. 5 गेले 9 मधून, तर इथं राहिले 4 आणि 2 आणि 1 3, यांची होणार बेरीज. अपोजिट मध्ये काटाकाटी झाली तर काटाकाटी करायची लेकरांनो, काटाकाटी नाही झाली तर तसेच ठेवायची. मग आता इथं माझे 4 शिल्लक आहेत आणि इथं 3 शिल्लक आहेत. जर अंतर पाहिजे असेल तर ह्या 4चा वर्ग करायचा आणि ह्या 3चा वर्ग करायचा, त्यांची ॲडिशन मारायची, जेवढे शिल्लक राहतील तेवढे. असे 1 आणि 2 शेजारी मांडले म्हणजे 12 नाही म्हणायचं. 2 आणि 1 3. मग 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. 16 आणि 9ची बेरीज किती आहे? 25. आणि 25चं घ्यायचं वर्गमूळ. मग 25चं वर्गमूळ किती? 5. म्हणजे इथं 4चा स्क्वेअर 16, इथं 3चा स्क्वेअर 9, 16 आणि 9 25 आणि 25चं स्क्वेअर रूट. उत्तर किती यायला पाहिजे? 5. आणि दिशा विचारली तर दोघांच्या मधली, मग नॉर्थ आणि ईस्ट. मग नॉर्थ ईस्ट 5 किलोमीटर झालं उत्तर. 5 किलोमीटर नॉर्थ ईस्ट. कसंही म्हणा. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम बनवताही जाता येईल आणि डायग्राम न बनवता सुद्धा जाता येईल. चला क्लिअर. नेक्स्ट पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न चला. ए 6 किलोमीटर. आता ह्याला थोडंसं आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहावं लागेल. ए 6 किलोमीटर ईस्ट ऑफ बी. याचा अर्थ काय होतो? ए हा बीच्या 6 किलोमीटर ईस्टला आहे. ए इज 6 किलोमीटर. ए हा बीच्या 6 किलोमीटर अंतरावरती आहे. 6 किलोमीटर अंतरावरती आहे. पुढे काय म्हणलंय त्यांनी आपल्याला बघा अजून त्याच्यामध्ये? सी इज 4 किलोमीटर. सी इज 4 किलोमीटर नॉर्थ ऑफ बी. जो बी आहे, जो सी आहे, तो बीच्या 4 किलोमीटर नॉर्थला आहे. म्हणजे बीच्या सी नॉर्थला. बघा सी इज 4 किलोमीटर नॉर्थ. सी नॉर्थला असायला पाहिजे. कुणाच्या? बीच्या. तर बीचा नॉर्थ कुणीकडे असेल? इकडे वरती असेल. म्हणजे इकडे कोण असेल? माझा सी. आणि इकडे उत्तर किती असेल? 4 किलोमीटर. पुढे म्हणलंय त्यांनी डी इज 12 किलोमीटर. बघा बरं का, डी इज 12 किलोमीटर साऊथ ऑफ सी. मग सी पासून, मग आता मी काय करतो? त्याच लाईनवर लाईन मारतो. पण आता सीच्या साऊथला म्हणल्यावर मग थोडंसं असं डार्कने लिहितो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल डबल डबल आहे. खाली किती अंतरावरती सांगितलंय त्यांनी मला, आणि परत तोच पेन घेतो. किती अंतर सांगितलंय? 12. आणि इथं कोणाला? डी. मग हे सगळं अंतर 12 किलोमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ वरती 4 असेल आणि इथं खाली किती असेल? 8 किलोमीटर. ज्याला मी थोडं सर्कल करतो. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल. परत परत अंतर तुमचा घोळ व्हायचा नाही. पुढे नाऊ हाऊ फॉर अँड इन विच डायरेक्शन इज डी फ्रॉम ए. खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये त्यांनी आता आपल्याला काय विचारलंय? डी आणि एचं नातं. पहिला मुद्दा तर मी याला जोडून घेतो. याला जोडून घेतलं की मला अंतर कळून जाईल. कुणाकुणाचं अंतर विचारलंय आपल्याला? डी आणि एचं विचारलंय. मग डी आणि एचं इथून असं जर कर्ण वर्ग बरोबर केला मी, म्हणजे हायपोतेनिस स्क्वेअर इज इक्वल टू पाया वर्ग प्लस उंची वर्ग. बरोबर. ह्या फॉर्म्युलामध्ये जर मी टाकला हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर, तर याच्यामध्ये हे सगळं 12 आहे. 12 पैकी 4 वरती म्हणजे 8 आहे खाली. 8चा वर्ग प्लस उंची समजा इकडचं 6चा वर्ग. मग याच्यामध्ये लगेच माझं उत्तर येत आहे 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36. बरोबर. दोघांचं आलं 100. आणि जर मी 100चं वर्गमूळ घेतलं तर माझं उत्तर येते 10. समजा इथं कर्ण वर्ग आहे ना माझा, तर कर्ण वर्ग म्हणजे मला इकडचं वर्गमूळ काढायचं. चला कर्ण वर्ग, मग इकडचं वर्गमूळ काढलं तर माझं उत्तर आलं 10. म्हणजे अंतर मला कळालं 10 अंतर. बरोबर. पण आता याच्यात 2 मुद्दे असे असतात. ए पासून डी कोणत्या दिशेवर आहे आणि डी पासून ए कोणत्या दिशेवर आहे. दोन्ही प्रश्न तुम्हाला लगेच सांगतो. बघा, ए पासून डी जर विचारला तर इथं मी चौकोन तयार करणार.
खाली बरोबर एक्झॅक्ट असता तर नॉर्थ असता, इकडे असता तर वेस्ट असता. मग दोघांची मधली दिशा ए पासून डी कुठे आहे, तर त्याचं उत्तर येईल नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये. मग नॉर्थ वेस्ट, पण कसा 10 किलोमीटर, सॉरी नॉर्थ 10 किलोमीटर, 10 किलोमीटर नॉर्थ वेस्ट, हे झालं त्याचं उत्तर. ठीक आहे. पण त्यांनी विचारलं समजा आपल्याला डी पासून ए कुठे, डी पासून ए कुठे, आता ए पासून डीच विचारलाय. पण जर मला डी पासून ए काढायचा असेल तर बघा याच्यामध्ये ही दिशा ईस्ट असणार, वरची नॉर्थ असणार आणि दोघांच्या मधली नॉर्थ ईस्ट असणार. मग ए पासून डी पासून ए काढायचा असेल तर नॉर्थ ईस्ट असेल आणि ए पासून जर डी काढायचं असेल तर उत्तर असेल नॉर्थ वेस्ट. याचं उत्तर येईल 10 किलोमीटर नॉर्थ वेस्ट. डी विचारलंय डायरेक्शन इज डी फ्रॉम ए, डी कुठे आहे कुणापासून, ए पासून, तर 10 किलोमीटर, त्याचं उत्तर येईल नॉर्थ वेस्ट. चला समजताय, असं दोन्ही पद्धतीने जाता येईल, शॉर्टकटने पण जाता येईल. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न 3 नंबरचा. चौथा प्रश्न, अ पर्सन वॉक 5 किलोमीटर टॉवर्ड ईस्ट. पहिल्या ते मी बेसिकने जातो. अ पर्सन वॉक 5 किलोमीटर टॉवर्ड ईस्ट. इथून चालायला सुरुवात लागतो, इकडे ईस्टकडे चाललो बोंबलत 5 किलोमीटर. देन ही टर्न टू साऊथ, साऊथला गेला. अँड सेम डिस्टन्स म्हणलंय का, अँड सेम डिस्टन्स मध्ये मागे जेवढा गेला तेवढाच 5 किलोमीटर. पुढे काय म्हणतायत बघा, फायनली ही टर्न टू द लेफ्ट. साऊथचा लेफ्ट म्हणजे वेस्टकडे आणि तो गेला 7 किलोमीटर, म्हणजे 5 पेक्षा थोडासा मोठा असेल, 7 किलोमीटर. हा माझा स्टार्टिंग, हा माझा एंडिंग. पुढे काय विचारलंय, नाऊ हाऊ फॉर इन विच डायरेक्शन. आता बघा मी सगळं काढतो याच्यामध्ये. आधी मी लावणार पायथागोरस लावले. आता याला तर तोंडीच उडवतो आपण, किंवा काय फॉर्म्युला वगैरे टाकायची गरज नाही, किंवा फॉर्म्युला टाकायला ते टाकून घेऊ. इथं हे अंतर 5, तर हे सुद्धा किती असेल 5. आणि सगळं किती माझं अंतर, सगळं माझं किती होतं हे 7. 7 पैकी हेच 5 आहे, तर मग इथालचं फक्त असेल 2 आणि इथालचं किती असेल 5. तर मला फक्त इथालचंच पाहिजे ना, हे असं चौकोन केलेला इथालचं, सॉरी चौकोन आहे, त्रिकोण. मग इथालचंच मला पाहिजे. तर मग मी लगेच असं म्हणणार कर्ण वर्ग बरोबर 2चा वर्ग प्लस 5चा वर्ग. मग बाळांनो कर्ण वर्ग बरोबर 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, 29 उत्तर आलं. मग कर्ण वर्ग बरोबरच लिहितो, वर्गमुळात 29. 29चं काय वर्गमूळ निघत नाही, त्याचं उत्तर 29 मध्ये लिहिलं तरी पण चालतंय. 2चा वर्ग 4 प्लस 5चा स्क्वेअर 25, 25 आणि 4 29. ठीक आहे, चला 29. मग 29ची त्याच्यामध्ये काही फोड वगैरे करण्याची गरज नाही, तसं उत्तर असेल तरी चालेल. पण त्यांनी आपल्याला पुढे काय विचारलंय, आणि कोणत्या दिशेला, नाऊ हाऊ फॉर इन विच डायरेक्शन ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट पासून तो कोणत्या दिशेला आहे, स्टार्टिंग पॉईंट कोणत्या दिशेला आहे म्हणजे साऊथ, आणि इकडची कोणती वेस्ट, दोघांच्या मधली म्हणजे साऊथ वेस्ट, म्हणजे असं उत्तर असायला पाहिजे वर्गमुळात 29 साऊथ वेस्ट, हे उत्तर असायला पाहिजे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. त्याला आता बेसिकने, काही मुलं म्हणतील बेसिकने सांगितलं, पण मास्तराचं लक्षातच नाही कारण शॉर्टकटने सांगायचं. तर एकदा शॉर्टकटने सांगून टाकतो लेकरांनो. चला मग शॉर्टकटच्या माध्यमातून काय करायचं ते बघायच्यामध्ये पिवळ्या पेनाने लिहितो. चला जरा लवकर पाहू. शॉर्टकटने वरती दिशा नॉर्थ, खाली साऊथ, इकडे ईस्ट वेस्ट. चला नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट हे पाठच झाले, आता दणकून पाठ झाला असेल. पुढे त्यांनी काय विचारले बघा, अ पर्सन वॉक 5 किलोमीटर टॉवर्ड ईस्ट. ईस्टला चालला, मग ईस्टला 5 घ्या. ही 10 साऊथ किती आहे सेम, म्हणजे 5च आहे. नेक्स्ट पुढे अँड टर्न टू हिज लेफ्ट म्हणजे साऊथचा लेफ्ट इकडे आला 7. मग हे बघा याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर 7 मधून 5 गेल्यावर इथं 2 शिल्लक राहतील आणि इथं 5 शिल्लक राहील. म्हणजे इथं 2चा वर्ग परत 4, 5चा वर्ग 25, 25 आणि 4 29, आणि 29चं वर्गमूळ निघत नाही, ते तसंच ठेवायचं. ते नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट आहे, निघेल पण ते पॉईंट मध्ये निघेल, मग सध्या तसंच ठेवा. आणि दोघांच्या मधली दिशा म्हणजे साऊथ वेस्ट, असं सुद्धा उत्तर काढता येतं तुम्हाला. काटाकाटी होऊन जर दोन्ही साईडने दिशा शिल्लक राहिली असेल तर मधली दिशा असेल नॉर्थ वेस्ट. मग बेसिकने पण जाता येईल आणि शॉर्टकटने सुद्धा जाता येईल. क्लिअर. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. अ पर्सन वॉक 1 किलोमीटर टॉवर्ड नॉर्थ. 1 किलोमीटर तो नॉर्थला गेला. चला घेऊ आपण लगेच. 1 किलोमीटर तो नॉर्थला गेला. देन ही टर्न टू राईट. नॉर्थचा राईट इकडं. आता बघा त्यांनी काय म्हणलं ते नीट लक्षात घ्यायचं. 45 अंश. मग आता बाळांनो मला सांगा 45 अंश जर तो क्लॉकवाईज फिरत असेल,
राईट घेऊन 45 अंश क्लॉकवाईज मध्ये. मग मी परत थोडासा डायरेक्शनकडे तुम्हाला घेऊन येतो मी काढलेल्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे तुम्ही जास्त त्याच्यामध्ये कन्फ्यूज होणार नाहीयेत. चला याच्यामध्ये कुठे कुठे हा इथं आलं का नाही आलं, हे बघा. हा मी नॉर्थला आहे, मान्य आहे मला, मी नॉर्थला आहे, पण आता मला 90 अंश क्लॉकवाईज फिरायचंच नाही, मला फिरायचे 45 अंश क्लॉकवाईज. मग मी नॉर्थला आहे आणि मी जर 45 क्लॉकवाईज फिरलो तर बाळांनो मी नॉर्थ ईस्टला येईल, म्हणजे मला ईस्ट बीस्टला जायची गरज नाही. कुठे येईल मी? नॉर्थ ईस्टला. मग मला मथून बोंबलं तिकडे जावं लागेल. असं राईट टर्न, जेव्हा तुम्ही राईट टर्न घेता तो 90 अंशाचा असतो, पण 45 अंश हा तुमचा प्युअर राईट टर्न नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी मला काय विचारलंय, राईट टर्न घ्यायचा आहे पण तो किती घ्यायचा आहे? 45 अंशाचा, बरोबर का नाही? मग राईट टर्न घ्यायचा आहे 45 अंशाचा. मग आता आपल्या क्वेश्चनकडे या थोडंसं. कुठे आपण? हा चला, आहे का? कितवा प्रश्न आहे? हाच प्रश्न आहे. चला आला का? जायचंय मला, पण कुठे जायचंय? 45 अंश. मग आता इथून मला 45 असं जावं लागेल इकडं, कारण इकडे गेलो तुम्ही 90चा कोण तयार होईल. अँड ऑक 2 किलोमीटर अँड फायनली इकडे गेला 2 किलोमीटर अँड फायनली ही टर्न टू राईट अँड ऑक 2 किलोमीटर. आता वरती गेल्याच्या नंतर मी परत तुमच्याकडे येतो. काही मुलं म्हणतील सर तुम्ही असे गेले तर आता 90 मध्ये डायरेक्ट असं घुसा. असं नसतं भावड्यांनो, ते कुठून बी कसं घुसायला नका लावू. मग हे चुकती कन्सेप्ट तुमची. तुम्ही म्हणता सर बोंबलत गेले तुम्ही नॉर्थ ईस्टला, आणि नॉर्थ ईस्टला तुम्ही गेल्याच्या नंतर तिथून पुढे तुम्हाला राईट टर्न घ्यायला लावलाय. राईट मग डायरेक्ट असा घ्या खाली, म्हणजे साऊथला आलात. असं नसतं शेंबड्या पोरांनो, असं नसतं. काय करावं लागतं हे बघा, हे दिशा माझ्या अशा, याच्यामध्ये इथं नॉर्थ, इथे साऊथ, ईस्ट आणि वेस्ट, दोघांच्या मधल्या दिशेचा विचार केला मी तर नॉर्थ ईस्ट, इथं नॉर्थ वेस्ट, इथं साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. हे बघा मी उभा आहे कुठं? नॉर्थ ईस्टला. नॉर्थ ईस्टला आहे मी, आणि नॉर्थ ईस्ट पासून मला राईट टर्न घ्यायचा आहे, आणि राईट टर्न असतो माझा 90 अंश क्लॉक वाईज. इथं राईट दिला 45 अंश त्यांनी लिहिलंय, फक्त राईट टर्न म्हणलं होतं का त्यांनी? नाही. राईट टर्न असतो 90 अंश क्लॉक वाईज, आणि राईट टर्न 90 क्लॉक वाईज. जर मी नॉर्थ ईस्टला आहे तर 90 अंशाचा क्लॉक घेऊन मी साऊथ ईस्टलाच चालू पाहिजे, म्हणजे मी साऊथ ईस्टला बोंबलत येणार. मग आता हे बघा, साऊथ ईस्ट दिशा माझी अशी असते इकडे. साऊथ ईस्ट म्हणजे एक तर साऊथला नाही आणि ईस्टला नाही, दोघांच्या मध्ये. आणि किती किलोमीटर गेलाय? 2 किलोमीटर. जे काही असेल समजा हे अंतर, इथपर्यंत अंतर कमी जास्त होईल. पुढे काय म्हणलंय बघा आता, नाव. आता त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय, नाव हाऊ फॉर अँड इन विच डायरेक्शन ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. चांगला प्रश्न आहे. मग आता याच्यामध्ये जर डायरेक्शनने सुद्धा तुम्ही गेलात तर पहिला मुद्दा मी तुम्हाला शॉर्टकटने सुद्धा याच्यामध्ये सांगतो. मला सांगा बाळांनो, तुम्ही आता नॉर्थला गेले होते 1 किलोमीटर, तिथून टर्न घेतला राईटला, इथं आले तुम्ही 2 किलोमीटर, एक राईट टर्न घेतला अँड ऑक 2 किलोमीटर अँड फायनली ही टर्न. परत तुम्ही कुठं आले? इथं आले की नाही? सध्या इथं घेतला तुम्ही 2 किलोमीटर. नाव फॉर अँड इन विच डायरेक्शन ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. तर तुम्हाला आता अंतर पाहिजे, अशामध्ये होती तुमची गडबड. तर मग आता अंतर याच्यामध्ये काढता येणार नाही. याच्यामध्ये इथं जर तुम्ही उत्तर काढायला गेले तर याच्यामध्ये बघा, हे जे 2 किलोमीटर अंतर आहे, माझी दिशा कोणती होती आधी? माझी दिशा आहे ही. तर याच्यामध्ये तुमचा पायथागोरस तयार होत नाही. इथून जरी तुम्ही ही दिशा पकडली तर याच्यामध्ये तुमचा पायथागोरस, समजा आता इथून याच्यामध्ये निघेल तुमचं उत्तर निघेल तुमचं, पण उत्तरामध्ये डबल पायथागोरस काढून येईल उत्तर काढून घेऊ आपण. चला उत्तर काढून घेऊ. चला याच्यामध्ये ह्याला जर मी जोडवलं अशा पद्धतीने, एकदा पाहून घेऊ याचं उत्तर. ठीक आहे, चला याच्यामध्ये इथे जर मी जोडवलं, याच्यामध्ये इथं माझा 2 किलोमीटर आहे, इथून एवढंच अंतर घेतलं मी 2 किलोमीटर आणि जोडवलं. पहिला मुद्दा याच्यामध्ये, जर मी इथालचा कर्ण काढला तर इथालच्या कर्णावरून मला इथालचा कर्ण भेटेल, म्हणजे डबल एकात एक काढावं लागेल. जमेल याचं उत्तर. शॉर्टकटने जमणार नाही, पण बेसिकने जमेल. काय करावं लागेल बघा, इथं पहिल्या इथालचा कर्ण काढायचा आहे मला. मग इथालचा जर मी कर्ण काढला तर इथं 2 आहे, इथं 2 आहे. मग 2चा वर्ग 4, 2चा वर्ग किती झाला? 4. हे नीट बघा, 2चा वर्ग 4. समजा इथे मी असं म्हणलं, कर्ण वर्ग बरोबर
कर्ण वर्ग बरोबर 2चा वर्ग प्लस 2चा वर्ग. मग 2चा वर्ग 4 आणि 2चा वर्ग 4 8. मग माझा कर्ण काय येईल वर्गमुळात 8. म्हणजे मला इथालचं कर्ण वर्गमुळात 8 भेटला. आणि जर मला इथालचा कर्ण भेटलाय तर मला इथालचा कर्ण काढायला काहीही हरकत नाही. येईल उत्तर काढता येईल उत्तर. बेसिक नाही येईल, शॉर्टकटने याच्यामध्ये लॉजिक लागणार नाही पण ह्याने येईल. चला मग याच्यामध्ये आता मी जातो माझ्या इथं उत्तरामध्ये. मग इथं 1चा वर्ग प्लस वर्गमुळात 8चा वर्ग आणि इकडे काय असेल समजा कर्ण वर्ग. आता नीट बघा बरं का याच्यामध्ये. मग कर्ण वर्ग बरोबर 1चा वर्ग प्लस हे वर्गमूळ आणि हे वर्ग. समजा वर्गमूळाला मी दुसऱ्या भाषेत 1/2 असं लिहू शकतो. मग 2 2 निघून गेला तर माझा राहिला 8. मग 8 आणि 1 9. मग कर्ण वर्ग बरोबर 9. तर कर्ण बरोबर 3. 9चं वर्गमूळ येईल 3. म्हणजे इथालचा कर्ण आला माझा 3 किलोमीटर. तर मला 3च किलोमीटर उत्तर पाहिजे. तर याचं उत्तर असेल 3 किलोमीटर. चला आता 3 किलोमीटर उत्तर आलंय. पण त्यांनी विचारली दिशा. तर दिशा एखाद्या मुलीचं नाव नाही, आपल्याला अशी दिशा विचारली आहे. तर दिशा पण सांगता येईल. हे अंतर थोडंसं लांबलं होतं माझ्याकडून आधी. दिशा पण सांगता येईल. इथून लाईन मारा, इथून लाईन मारा, इथून लाईन मारली की हे ईस्ट, वरचं नॉर्थ आणि दोघांच्या मधली दिशा नॉर्थ ईस्ट. तर इथं उत्तर येईल 3 किलोमीटर नॉर्थ ईस्ट. 3 किलोमीटर नॉर्थ ईस्ट. क्लिअर झालं. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला जाता येईल. चला नेक्स्ट पुढे. ह्याला म्हणलं जातं डिस्टन्स विथ डायरेक्शन. हा प्रश्न बराच चांगला होता, मला आवडला. चला मग ही झाली बऱ्यापैकी एक कन्सेप्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स विथ डायरेक्शन काढावं लागतं, बरोबर का नाही. याच्यावरती पुढच्या ह्याच्यामध्ये मी प्रश्न घेणार आहे, फक्त मी सध्या एक कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला. मग लेकरांनो 5वा प्रकार तयार झाला ज्याचं नाव आहे हेड डाऊन आणि लेग अप. म्हणजे डोकं खाली करा आणि पाय वर करा. मग घरी असा प्रयोग करू नका. मग काय हे योगा. जेव्हा एखादं डोळ्यासमोर चित्र करा तुम्ही, एखादा व्यक्ती तुमच्या समोर डोकं खाली ठेवलेले पाय वर करून योगा करत आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय हेड डाऊन आणि लेग अप. मग याची आधी कन्सेप्ट समजावून घ्या. मी तुम्हाला आधी कन्सेप्ट सांगतो, नाही तर लगेच योगा करायला लागतं. लगेच योगा करायला लागू नका. एक इमॅजिन करा स्वतःला. इमॅजिन स्वतःला करत असताना मला सांगा हेड डाऊन लेग अप, पाय वर करायचे. मग मी सध्या असा उभा आहे, तुमच्या समोर असा उभा आहे, बरोबर. मग मी जर असा उभा आहे आणि मला पाय वर करायचे आणि माझं डोकं खाली करायचे, बरोबर का नाही. मग कल्पना करा मी कसा दिसेल. मी सध्या तुमच्याकडे आहे, आता ऍक्च्युअल मध्ये असा आहे, असा उभा आहे. मी समजा असा योगा करतोय, माझा असा व्यायाम चालू आहे. आणि असा व्यायाम चालू असताना मला जर तुम्ही बरोबर उलट केलं तर मला तुम्ही अशा रोटेशन मध्ये चेंज करणार आहात. एक्झॅक्टली माझी सांगण्याची पद्धत समजून घ्या. मी असा उभा आहे आणि माझं डोकं खाली टाकायचंय आणि माझा पाय आहे ते पाय वरती करायचा आहे. म्हणजे बाळांनो हेड डाऊन आणि लेग अप करत असताना माझी कन्सेप्ट समजावून घ्या की माझे जे फेस आहे त्या फेसचंच रोटेशन चेंज होतं. म्हणजे माझ्या फेसचीच डायरेक्शन चेंज होईल. म्हणजे मी आता तुमच्याकडे पाहतोय, जेव्हा माझं डोकं खाली जाईल तेव्हा माझा हा हात जिथे आहे तिथेच राहणार, हा हात बी तिथेच राहणार आहे. हा हात माझा तिथेच राहून फक्त माझं डोक्याची दिशा चेंज होणार आहे, चेहऱ्याची दिशा चेंज होणार आहे. म्हणजे मी आता समोर पाहतोय, पण जेव्हा माझं डोकं खाली जाईल, जेव्हा तुम्ही मला असं उलट करणार आहात, त्यावेळेस माझं डोकं त्या साईडला जाईल आणि माझे हात जसे आहेत तसे राहतील. म्हणून हेड डाऊन आणि लेग अपच्या ह्याच्यामध्ये कन्सेप्ट लक्षात ठेवायची. हँडच्या पोझिशन बदलत नसतात, हँड तेच असतात, फक्त पोझिशन बदलतात तुमच्या फेसची, चेहऱ्याची. थोबाडकडून जर ईस्टकडे असताल तर ते कुणीकडे जाईल ईस्टच्या अपोजिट कोण वेस्ट. जर तुम्ही नॉर्थला आता पाहत असताल आणि जेव्हा मी योगा करायला हेड डाऊन केलेला आहे त्यावेळेस मी नॉर्थचं माझं नंतर माझा चेहरा कुणीकडे होईल साऊथकडे, बरोबर का नाही. जर मी वेस्टकडे आता पाहतोय आणि जेव्हा योगा करायला लावेल तेव्हा वेस्टच्या अपोजिट माझा चेहरा होईल. म्हणजे मी कुणीकडे ईस्टला असेल. क्लिअर झालं. दिशा अपोजिट करायची म्हणजे फक्त फेस बदलला जाईल, हँड जसे आहेत तसे राहतील. क्लिअर झालं. ही झाली माझी कन्सेप्ट. मग आता याच्यामध्ये लेकरांनो आपला प्रश्न बघा. इन अ मॉर्निंग अ पर्सन वॉज परफॉर्मिंग योगा विथ हिज हेड डाऊन. मी तेच म्हणलं योगा करतोय तो. म्हणजे आता इथं बघा, समजा मी असा मनुष्य प्राणी आहे, हे माझे हात पाय असे योगा करतोय
जेव्हा मी उलटा होणार आहे बाळांनो, तेव्हा माझं तोंड असं खाली येतं आणि पाय असे वर होणार आहेत. मला ते चित्र काढता यायचं नाही व्यवस्थित, पण हे हात माझ्या जाग्यावर राहतात. हे जे माझा चेहरा आहे, तो चेहरा माझी दिशा बदलते फक्त हँडची. म्हणजे जे मी आता समोर पाहतोय तो असं रिटर्न येणार आहे मागच्या साईडला. म्हणजे माझी फक्त फेस बदलतो, हँड नाही. माझी फक्त हाताची जागा बदलणार नाही, माझी चेहऱ्याची जागा बदलणार आहे. क्लिअर? मग पुढे ते मला असं म्हणतायत की लेग अप इफ ॲट दिस टाइम हिज फेस टॉवर्ड वेस्ट. आणि जेव्हा तुम्ही हे करताय बघा बरं का, ॲट दिस टाइम ते काय म्हणतात आपल्याला, इन अ मॉर्निंग अ पर्सन वॉज परफॉर्मिंग योगा विथ हिज हेड डाऊन आणि लेग अप इफ ॲट दिस टाइम हिज फेस. जेव्हा तो योगा करतोय तेव्हा त्याचा फेस हा वेस्टला आहे. मग जेव्हा तो वेस्टला आहे, आता योगा करताना त्याचा चेहरा वेस्टकडे, मग वेस्टच्या अपोजिट करायचं. याला मी शॉर्टकट काय सांगितला होता तुम्हाला, फेसच्या अपोजिट करा. फेसच्या अपोजिट करा, हँडची जागा बदलत नाही, फेसच्या अपोजिट करा. मग फेसच्या अपोजिट जर करायला गेलो याच्यामध्ये तर मला सांगा, वेस्ट आहे, वेस्टच्या अपोजिट ईस्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला उभं करणार आहात तो कुठे असेल, ईस्टला. हँडच्या पोझिशन बदलत नाहीत. तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय, तर त्यांनी आपल्याला विचारलंय इन विच डायरेक्शन हिज लेफ्ट हँड. तर मला सांगा ईस्टचा लेफ्ट कुठे असतो, ईस्टचा लेफ्ट पकडायचा, ईस्टचा लेफ्ट असतो वरती. म्हणजे उत्तर आलं नॉर्थ. खाली लिहिलंय मी, पण वरती लिहायचं असतं नॉर्थ. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे योगाच्या क्वेश्चन मध्ये. फक्त फेसची डायरेक्शन बदलायची आहे, हँडची नाही. क्लिअर? नेक्स्ट पुढचा प्रश्न. चला लेकरांनो पुढचा प्रश्न. इन अ मॉर्निंग अ पर्सन परफॉर्मिंग योगा विथ हिज हेड डाऊन लेग अप इट ॲट दिस टाइम. काय असेल ते, फेस टॉवर्ड साऊथ. हे बघा फेस कुठं आहे, साऊथला. ह्याचे अपोजिट बदलून काय करणार आपण, अपोजिट साऊथ. साऊथच्या अपोजिट नॉर्थ. आणि नॉर्थची राईट घ्यायची. तर नॉर्थची राईट म्हणजे ईस्ट. चला झालं उत्तर. दणकेबाज धनाधन उत्तर येणार नाही त्या परीक्षेमध्ये योगा करताना रे बाबांनो. खाली पाय काय उगते शिक्षक लोक हाणून लावते बाहेर. तसं करू नका, परीक्षेमध्ये योगा करू नका, कन्सेप्ट समजून घ्या. तिसरा मुद्दा, इन अ मॉर्निंग तसाच क्वेश्चन आहे. लेग अप हिट ॲट दिस टाइम इज फेस टॉवर्ड साऊथ. फेस कुणीकडे आहे, फेस आहे साऊथला. मग साऊथच्या अपोजिट नॉर्थ. पण देन विच डायरेक्शन इज लेफ्ट. तर याचा लेफ्ट, नॉर्थचा लेफ्ट म्हणजे वेस्ट. तर नॉर्थचा लेफ्ट वेस्ट. एकच मिनिट काय विचारलेत, एकच मिनिट मला नीट क्वेश्चन वाचू द्या. इन अ मॉर्निंग साऊथ ईस्ट आहे. सॉरी साऊथ नाही, साऊथ ईस्ट आहे. साऊथ ईस्टला आहे फेस, साऊथ ईस्टला आहे. चला मग हे बघा, ईस्ट इकडे असते. आपण पेपरमध्ये अमेझॉन हे की ऑन पेपर ईस्ट आणि साऊथ ईस्ट. मग त्याच्या अपोजिट नॉर्थ वेस्ट. आणि नॉर्थ वेस्टचा काय विचारलाय, लेफ्ट. मग आता बाळांनो मला सांगा, एक लेफ्ट म्हणजे 90 अंश अँटी क्लॉकवाईज. जर तुम्ही आता ह्या दिशेला आहात, नॉर्थ वेस्टला आहात, 45ने इथे आलात तर वेस्टला जातात आणि 45ने अजून खाली आलात तर उत्तर येईल साऊथ वेस्ट. तर उत्तर असायला पाहिजे साऊथ वेस्ट. चला नेक्स्ट पुढे प्रश्न व्यवस्थित वाचायचा झाला. इन अ मॉर्निंग अ पर्सन वॉज परफॉर्मिंग योगा विथ हिज हेड डाऊन आणि लेग अप. काय म्हणलं, इज फेस टॉवर्ड साऊथ वेस्ट. फेस कुठे, फेस नीट लिहून घ्या. फेस कुणीकडे आहे, साऊथ वेस्टला आहे. म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये आहे. आणि साऊथ वेस्टची अपोजिट इकडं, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो नॉर्थ ईस्ट. आणि नॉर्थ ईस्टचा कोणता हँड, राईट हँड. तर मग राईट म्हणजे एक अँटी क्लॉक वाईज. तर आता नॉर्थ ईस्टला आहात, 1:45 ईस्टला आलो आणि खाली इथे येणार म्हणजे साऊथ ईस्टला येणार, साऊथ ईस्ट. तर उत्तर असायला पाहिजे साऊथ ईस्ट. अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट समजली की प्रश्न वाजायला तुम्हाला काहीही वाटणार नाही. तर हा झाला माझा पहिला 5वा प्रकार, आजच्या लेक्चर मधला 5वा प्रकार. म्हणजे पहिल्यामध्ये 3 आणि दुसऱ्यामध्ये 2 आणि अजून एक शेवटचं राहिलं तेवढं उडून टाकतो. काय म्हणतात ते बघा, रिलेटिव्ह टू डायरेक्शन चेंज. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्शन बदलल्या जातात. कधी कधी ते नॉर्थला ईस्ट म्हणू शकतील,
साऊथला ईस्ट म्हणू शकतील, डायरेक्शन चेंज केल्या जातात, त्याला म्हणलं जातं डायरेक्शन चेंज. आणि एक गोष्ट याच्यामध्ये लगेच कन्सेप्ट समजावून सांगतो. समजा याच्यामध्ये मी असा विचार केला, वरती मी नॉर्थला आहे, खाली मी साऊथला आहे, इकडे ईस्टला आहे आणि इकडे वेस्टला आहे. लेकरांनो पोरांनो मला सांगा, डायरेक्शन चेंज मध्ये कन्सेप्ट काय लक्षात घ्यायची तेवढं फक्त लक्षात ठेवा. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट, बरोबर. डायरेक्शन चेंज मध्ये काय होतं बघा, जर मी नॉर्थला आहे आणि ते मला असं म्हणत असतील नॉर्थ ईस्ट, बघा नॉर्थ, हे समजा नॉर्थ, नॉर्थ बिकम नॉर्थ ईस्ट, म्हणजे नॉर्थला त्यांनी नॉर्थ ईस्ट मानलंय, नॉर्थला त्यांनी नॉर्थ ईस्ट मानलंय. ते असं म्हणतात मला मान्य आहे वरती नॉर्थ असते, वरती नॉर्थ असते, पण त्याला तुम्ही आता नॉर्थ ईस्ट म्हणा, ते असं म्हणतायत. नॉर्थ ईस्ट बिकम नॉर्थ ईस्ट. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, डायरेक्शन चेंज मध्ये एका डायरेक्शन चेंज झाली की त्याच रोटेशन मध्ये बाकीच्या सर्व डायरेक्शन चेंज होत असतात. जर मी नॉर्थ ईस्ट बिकम नॉर्थ ईस्ट म्हणलं, नॉर्थ बिकम नॉर्थ ईस्ट म्हणलं, जर मी नॉर्थला नॉर्थ ईस्ट म्हणत असेल तर मी 45 अंश क्लॉक वाईज गेलो, म्हणजे इथून इथे 45 अंश क्लॉक वाईज गेलो तर माझ्या सर्व दिशा ह्या 45च्या रोटेशन मध्ये चेंज होतील. म्हणजे माझ्या सर्व दिशा ह्या 45 अंशाच्या कोणामध्येच रोटेशन चेंज होत राहील. म्हणून एका डायरेक्शनचं ज्या पद्धतीने रोटेशन चेंज होईल त्याच पद्धतीने बाकी सर्व दिशाचे रोटेशन चेंज होतील. क्लिअर. चला मग नॉर्थ बिकम नॉर्थ ईस्ट म्हणजे 45 नी सगळं क्लिअर होत, रोटेशन चेंज होणार. जर मी तुम्हाला आता विचारलं इथं दिशा कोणती, तर तुम्ही लगेच म्हणायला पाहिजे साऊथ वेस्ट. ठीक आहे, म्हणजे 45 ने दिशा चेंज होतात. जर मी तुम्हाला असं म्हणलं आता याच्यामध्ये नॉर्थ बिकम ईस्ट, नॉर्थ बिकम ईस्ट, नॉर्थला ईस्ट माना, नॉर्थला ईस्ट माना, तर ते कितीने पुढे गेले 90 अंशाने. तर आता मला इथं दिशा कोणती, तिथे ऍक्च्युअल मध्ये दिशा कोणती असते वेस्ट, पण वेस्टला तुम्हाला पुढे पाठवावं लागेल, वेस्टला 90 ने पुढे पाठवावं लागेल. मग याच्यानंतर ती उत्तर काय येईल आपलं नॉर्थ. अशा पद्धतीने त्याचं उत्तर येणार. ठीक आहे, मग आता आपल्याला त्यांनी काय म्हणलंय बघा याच्यामध्ये, नॉर्थ बिकम नॉर्थ ईस्ट बिकम एक नॉर्थ ईस्ट बिकम नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट, नॉर्थ ईस्ट बिकम नॉर्थ ईस्ट बिकम, हे बघा नॉर्थ ईस्ट बिकम, नॉर्थ ईस्टला त्यांनी मांडलंय वेस्ट. तर आधी नीट डायरेक्शन चेंज करा. नॉर्थ ईस्ट कुठे आहे माझा, नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट, म्हणजे 1 2 3 जर तुम्ही असं फिरले अँटी क्लॉकवाईज फिरायला चान्स आहे बरं लेकरांनो. अँटी क्लॉकवाईज फिरा किंवा क्लॉकवाईज फिरा, काही अडचण नाही. काही असे बोंबलत हिंडू शकतात, पण रोटेशन कशी चेंज करायची, रोटेशन कशी पाहायची, जे जवळच आहे त्याला पकडायचं. म्हणजे लेकरांनो मला नॉर्थ ईस्ट कडून वेस्ट कडे जायला हे जवळ पडतंय तर मी अँटी क्लॉक वाईजनेच जाईल, आणि हे लांब पडतंय तर क्लॉक वाईजने जाणार नाही. असं काही बंधन नाही की क्लॉक वाईजने जा अँटी क्लॉक वाईजने जा. मग मला जवळ पडतंय तर ते मला म्हणतायत नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट. त्यांनी नॉर्थ ईस्टला वेस्ट मानलंय, नॉर्थ ईस्टला वेस्ट मानलंय. तर मग आता डायरेक्शन कितीने चेंज होतील, 1 2 3 45 45 90 90 आणि 45 होतात 135. म्हणजे सर्व दिशा ह्या 135 ने चेंज झाल्या पाहिजेत, सर्व दिशा. अजून पुढे बघा, अजून पुढे म्हणजे ही जी दिशा आहे ती 135 ने अँटी क्लॉक वाईज. आता पुढे त्यांनी दिलंय साऊथ ईस्ट बिकम नॉर्थ. साऊथ ईस्ट कुठे आहे, साऊथ ईस्ट बिकम नॉर्थ. किती गेले बघा 45 45 90 90 आणि 45 135. म्हणजे इथं पण 135 अंश अँटी क्लॉक वाईजच आहे. तर आता मला त्यांनी विचारलंय देन व्हॉट विल वेस्ट बिकम. तर वेस्टला काय म्हणता येईल, जर ते आपल्याला असं म्हणतायत की नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट, साऊथ ईस्ट बिकम नॉर्थ, म्हणजे सर्व डायरेक्शनच्या दिशा 135 ने रोटेशन केल्या अँटी क्लॉकवाईज. तर आता ते मला म्हणतायत की तुम्हाला वेस्टला काय म्हणता येईल, वेस्टला काय म्हणता येईल. तर माझा वेस्ट इथे असतो, बरोबर का नाही, माझा वेस्ट इथे असतो, पण सर्व दिशा चेंज झाल्या. कितीने चेंज झाल्या 135 ने. मग इथून इथपर्यंत 90,
आणि इथून परत 45 म्हणजे 90 आणि 45 म्हणजे उत्तर असायला पाहिजे साऊथ ईस्ट. म्हणजे मी आता वेस्टला साऊथ ईस्ट म्हणू शकतो. अशा पद्धतीने, नाही तर लागताना दिशा बदलायच्या पाठीमागे. म्हणून डायरेक्शनची रोटेशन पाहिजे. रोटेशन पाहून चेंज केलं की तुम्हाला दिशा बदलायला वेळ लागणार नाही. हा झाला माझा प्रकार 6 मधला पहिला प्रश्न. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. इफ नॉर्थ बिकम, आता मी शॉर्टकट मध्ये दिलंय, आपल्याला फक्त डायरेक्शन चेंज करायची. तर डायरेक्शन इथं असायला पाहिजे, पण मी परत लिहितो एकदा. हे प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही, हे तुम्हाला समजावं म्हणून लिहितोय. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. दनादन दनादन सांगा. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट. चला पुढे काय म्हणलंय त्यांनी. नॉर्थ बिकम नॉर्थ ईस्ट, नॉर्थ बिकम नॉर्थ ईस्ट, नॉर्थ बिकम नॉर्थ ईस्ट. आधीच उदाहरण घेतलं होतं. नॉर्थ ईस्ट बिकम नॉर्थ ईस्ट म्हणजे 45 अंश क्लॉक वाईज. नॉर्थला त्यांनी नॉर्थ ईस्ट मानलंय, नॉर्थला नॉर्थ ईस्ट मानलंय लेकरांनो, म्हणजे 45 अंश क्लॉक वाईज. आणि जर आता साऊथला म्हणायचं आहे, साऊथला म्हणायचं आहे तर 45 अंश क्लॉक वाईज. साऊथला इथं आहे तर 45 अंशने जर मी साऊथ फिरवला, 45 अंश क्लॉक वाईज जर मी फिरवला तर क्लॉक वाईज किती जाईल सांगा. 45 अंश, अँटी क्लॉक वाईज नाही, 45 अंश क्लॉक वाईज. तर 45 अंश क्लॉक वाईज साऊथ वरून साऊथ वेस्ट म्हणजे उत्तर असायला पाहिजे साऊथ वेस्ट. असे सोपे सोपे प्रश्न असतात. किती लवकर प्रश्न सुटायला लागले बघा. फक्त तुम्हाला त्याचं अप्रोच माहिती असायला पाहिजे. चला नेक्स्ट पुढे. नॉर्थ बिकम, आता मी इथून डायरेक्ट सांगतो, आता काय डायग्राम काढत नाही. नॉर्थ बिकम साऊथ. नॉर्थ कुठे असतो लेकरांनो, वरती. खाली काय साऊथ. म्हणजे नॉर्थचा साऊथ करायचा असेल तर 180 अंश जावं लागेल. म्हणजे 2 अपोजिट किंवा 2 लेफ्ट टर्न किंवा राईट टर्न, बरोबर. पण मी डायरेक्ट काय म्हणतो, त्यांनी अपोजिटच केलंय आता. म्हणजे नॉर्थला त्यांनी काय म्हणलंय साऊथ, तर साऊथला नॉर्थ, ईस्टला वेस्ट आणि वेस्टला ईस्ट. अशा पद्धतीने डायरेक्शन आहे. दिशा डायरेक्ट अपोजिट केल्या. मग आता अपोजिट जर असेल तर मी तर डायरेक्ट म्हणू शकतो अपोजिट. मग अपोजिटला मला सांगा साऊथ ईस्ट आहे. साऊथ ईस्ट मी आता असा उभा आहे ऑन पेपरला, इमॅजिन करतो. ईस्ट इकडे आहे, साऊथ ईस्ट इथं आहे. दोघांच्या मधली साऊथ ईस्ट आहे. साऊथ ईस्टच्या अपोजिट नॉर्थ वेस्ट असेल म्हणजे दिशा नॉर्थ वेस्ट आहे. नॉर्थ वेस्ट उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. इफ साऊथ ईस्ट बिकम, साऊथ ईस्ट कुणीकडे असेल लेकरांनो, साऊथ ईस्ट इथं. साऊथ बघा, साऊथ खाली, ईस्ट इकडे, म्हणजे साऊथ ईस्ट बिकम साऊथ वेस्ट. साऊथ ईस्ट इथे आहे, साऊथ ईस्टला त्यांनी साऊथ वेस्ट मानले म्हणजे इथं गेले. मग 90चा कोण गेले ना, ते 90 अंशाचा, 90 अंशाचा क्लॉक वाईज. हे बघा 90 अंश क्लॉक वाईज. आता साऊथ आहे तर साऊथला 90 अंश क्लॉक वाईज फिरावं लागेल. 90 अंश क्लॉक वाईज, तर साऊथचा 90 अंश म्हणजे वेस्ट. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. एक प्रश्न तुम्हाला झालं का आहे. आता बघा या प्रकार 6 मधलाच, प्रकार 6 मधलाच हा थोडासा आता एक तर डायरेक्शन चेंज केल्या जातील किंवा कधी कधी टायमिंग सुद्धा चेंज केला जातो. म्हणून प्रकार 6 मधलाच हा सब पॉईंट म्हणता येईल, ज्याच्यामध्ये कधी कधी डायरेक्शन सुद्धा चेंज केल्या जातात आणि कधी कधी त्याच्यामध्ये आपल्याला असा टायमिंग सुद्धा चेंज केला जातो. तर टायमिंगचं सुद्धा सेम तीच कन्सेप्ट आहे. काय म्हणलंय बघा, 3 o'clock, 3 o'clock 3 वाजता, 3 वाजता काय घडलं. इन ऑच इफ द मिनिट हँड पॉइंट टॉवर्ड द नॉर्थ ईस्ट. बघा बरं का, मी परत लिहितो, व्यवस्थित लिहितो, व्यवस्थित समजावून सांगतो, काळजी करू नका. मिनिट हँड कुठे, नॉर्थ ईस्टला, नॉर्थ ईस्टला. देन द आवर हँड विल पॉइंट टॉवर्ड विच डायरेक्शन. तर त्यांनी मला विचारलंय आवर हँड म्हणजे तास काटा. हे बघा बरं का, आवर हँड त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. 3 वाजता ऍक्च्युअल परिस्थिती आधी काढायची. ऍक्च्युअल परिस्थिती 3 वाजता, 3 अशा वाजतील, समजा 2 3 बरोबर, 3 अशा वाजतील आणि ऍक्च्युअल 3 वाजत असतील तर हा मिनिट काटा वरती असतो. मिनिट काटा मोठा असतो, तास काटा बारीक असतो. मान्य आहे का लेकरांनो. मग मला सांगा माझी ऍक्च्युअल टायमिंग असा आहे, पण त्यांनी मला काय म्हणलंय, मिनिट हँड नॉर्थ ईस्टला आहे. म्हणजे जर मी आता दिशा काढल्या, व्यवस्थित दिशा काढतो. आता ऍक्च्युअल मधल्या दिशा बरं का ह्या. आता मी ऑन पेपरच्या दिशा आधी काढून घेतो लगेच. नॉर्थ, साऊथ, नंतर ईस्ट, ईस्टच्या नंतर वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट,
साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. बाळांनो याच्यामध्ये ते मला काय म्हणतायत, ऍक्च्युअल मध्ये मिनिट काटा असतो नॉर्थला, आता वरती म्हणजे नॉर्थला आहे, पण नॉर्थ बिकम त्यांनी नॉर्थ ईस्ट म्हणलं. म्हणजे वरती मिनिट काटा असतो मान्य आहे, वरती दिशा ऑन पेपर मी नॉर्थ मानतोय, पण नॉर्थ आहे, पण नॉर्थला त्यांनी काय म्हणलंय, नॉर्थ ईस्ट मानलंय. मग बाळांनो लेकरांनो मला सांगा, नॉर्थला नॉर्थ ईस्ट मानलं ते कितीने फिरले, हे फिरले 45 क्लॉक वाईज. 45 क्लॉक वाईज. क्लिअर का? 45 क्लॉक वाईज फिरले, तर 45 क्लॉक वाईज फिरले तर माझ्या सगळ्या गोष्टी 45 क्लॉक वाईज फिरतील. म्हणजे जर आता माझा हा काटा माझा ॲक्च्युअलमध्ये ईस्टकडे होता, तर ईस्टचा 45 म्हणजे आता इथं मध्ये जाईल, म्हणजे उत्तर येईल साऊथ ईस्ट. तर मग त्याचं उत्तर असायला पाहिजे साऊथ ईस्ट, म्हणजे 45 क्लॉक वाईज, तर उत्तर असेल साऊथ ईस्ट. अशा पद्धतीने तुम्हाला टायमिंग जरी आला घड्याळाचा तरी काहीही अडचण येत नाही. चला अजून 1-2 प्रश्न घेतो, प्रश्न करतो बऱ्यापैकी, पण 1 तासाचं लेक्चर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये 9 क्लॉकला बघा, 9 वाजता अशा पद्धतीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा. मिनिट हँड नॉर्थ ईस्ट. मी परत डायरेक्शन काढतो. डायरेक्शन कशासाठी काढतोय, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्या थोड्याशा पाठ होतील. नॉर्थ, साऊथ, साऊथच्या नंतर ईस्ट आहे, वेस्ट आहे, याच्यामध्ये इथं नॉर्थ ईस्ट आहे, नंतर नॉर्थ वेस्ट आहे, साऊथ वेस्ट आहे आणि साऊथ ईस्ट आहे. बघा, मिनिट हँड हा माझा नॉर्थ ईस्टला आहे. मिनिट हँड हा माझा नॉर्थ ईस्टला आहे. ॲक्च्युअलमध्ये नॉर्थ ही जागा आहे आणि त्याला नॉर्थ ईस्ट म्हणलंय, म्हणजे ह्यांनी इथं फिरवलंय. कितीने फिरवलंय? 45 क्लॉक वाईज. तर आता आवर हँड पाहिजे. तर आवर हँड 9 वाजता कुठे असतो? इथं. तर आता इथून इथं मधल्या दिशेला जाईल ना, इथून ही मधली दिशेला आवर हँड, म्हणजे आवर हँड मोठा झाला माझ्याकडून थोडासा मोठा, म्हणजे आता ही दिशा येईल, म्हणजे ही दिशा, म्हणजे आता ह्याला सुद्धा 45 क्लॉक वाईज फिरावं लागेल. तर मग वेस्टला आहे, तर वेस्टचा 45 क्लॉक वाईज, म्हणजे उत्तर येईल नॉर्थ वेस्ट. अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्शन रोटेट कराव्या लागतात. चला पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न. इट इज 4:30 o'clock. 4:30 वाजल्या. आता बघा 4:30 वाजता ॲक्च्युअलमध्ये मिनिट काटा असता आणि तास काटा असा कुठेतरी असेल, 1 2 3 4 5 6 बरोबर सेम अशा पद्धतीने. मधली कोणती दिशा, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही साऊथ आहे आणि ही साऊथ ईस्ट आहे ॲक्च्युअलमध्ये बरं का. पण त्यांनी काय म्हणलंय, आवर हँड म्हणजे ह्या हँडची जागा बदलली. आवर हँडला त्यांनी काय म्हणलंय, साऊथ वेस्ट. बघा आवर हँडला त्यांनी काय म्हणलंय, साऊथ वेस्ट. मग मला सांगा, ॲक्च्युअलमध्ये माझ्या तासाचा जो सुई आहे, माझ्या तासाचा जो काटा आहे, त्याची हँडची पोझिशन, त्याची पोझिशन होती साऊथ ईस्ट, पण साऊथ ईस्टला त्यांनी साऊथ वेस्ट मानलं. साऊथ ईस्ट जर इथं आहे इथं, तर साऊथ वेस्ट माझी इकडे असणार आहे, म्हणजे त्यांनी 90 अंश त्यांनी काय केलंय, क्लॉक वाईज फिरवलेला आहे. 90 क्लॉक वाईज. तर मिनिट हँड जो माझा साऊथला असेल तो 90 क्लॉक वाईजने फिरेल, म्हणजे तो येईल आता वेस्टला. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. इट इज 10:30 o'clock. 10:30 वाजलेत. तर 10:30ला मिनिट काटा असा, 9 झाले 10 म्हणजे असे 10. ॲक्च्युअलमध्ये एक साऊथला आहे, जो माझा मिनिट काटा आहे तो साऊथला आहे इथे पहा, आणि जो माझा तास काटा जो आहे तो नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे, नॉर्थ वेस्टला आहे बरोबर. पण त्यांनी काय म्हणलंय, आवर हँड इज नॉर्थ, म्हणजे वरती नॉर्थ असतो आणि वरती नॉर्थ असतो. पण आता ते काय गेलेत, 45 मागे गेलेत आणि नॉर्थ वेस्टलाच ते म्हणतात नॉर्थ म्हणा, म्हणजे 45 अंशाने अँटी क्लॉकवाईज रोटेशन चेंज केल्या. म्हणजे इथे मला लगेच असं म्हणता येईल 45 अंश अँटी क्लॉकवाईज गेल्यात. तर आता 1:30 वाजता कशी पोझिशन असेल, आता ही घडी तर माझी काही जमायची नाही. मग आता मी 1:30ला बघा असं काढतो 1:30, तर 1:30 मध्ये ऍक्च्युअल दिशा माझी अशी असेल, कारण की इथं 12 1 2 3 1:30, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ही दिशा माझी असेल नॉर्थ ईस्ट. पण नॉर्थ ईस्टला 45 मागे जावं लागेल. मग याच्या 45 अंश अँटी क्लॉकवाईज, म्हणजे मी कोणत्या दिशेला येईल, नॉर्थला येईल.
नॉर्थ ईस्टच्या मागे तर नॉर्थ असेल. चला एकच मिनिट काय विचारलंय मग, एकच मिनिट नॉर्थ 10:30 वाजता क्लॉक ऑनर हँड इज नॉर्थ, ह्याला नॉर्थ मानलं. एकच मिनिट नॉर्थ मानलं, ह्याला नॉर्थ मानलंय म्हणजे 45 अंश क्लॉकवाईज गेली, अँटी क्लॉकवाईज नाही, सॉरी हे चुकलं. 45 अंश क्लॉकवाईज. मग ही जर 45 अंश क्लॉकवाईज फिरल तर नॉर्थ ईस्टला सुद्धा 45 अंश क्लॉकवाईज फिरावं लागेल, म्हणजे उत्तर येईल माझं ईस्ट. सॉरी, म्हणजे याला सुद्धा फिरावं लागेल 45 अंश क्लॉकवाईज, तर उत्तर असायला पाहिजे लेकरांनो ईस्ट, अँटी क्लॉकवाईज नाही, सॉरी. चला नेक्स्ट पुढे. 2 वाजल्या, 2 वाजता परिस्थिती अशी असेल आणि हा मिनिट हँड कुठे आहे, नॉर्थ ईस्टला, नॉर्थ ईस्ट. तर 8 वाजता, 8चा सुद्धा मिनिट हँड बघा, मिनिट हँड कधी चेंज होत नसतो, म्हणजे इथं नॉर्थ ईस्ट आहे तर याचं उत्तर सुद्धा नॉर्थ ईस्टच असायला पाहिजे, कारण की 12 वरतीच वाजतो हमेशा, बरोबर. वरती म्हणजे वर गेल्यावर नाही, 12 वरती म्हणजे वरती आपण नॉर्थला पकडलेला आहे. ठीक आहे, चला संपले का प्रश्न, झाले प्रश्न. चला ठीक आहे. चला मुलांनो, आजच्या या पाठामध्ये आजचं हे जे आपलं दुसरं सेशन होतं, मी टोटल डायरेक्शनचे कन्सेप्ट सांगण्याचे, ॲक्च्युअलमध्ये कन्सेप्ट सांगण्यासाठी 3 लेक्चर तयार करणार. एक पहिलं लेक्चर झालं, पार्ट 2 झाला, ज्याच्यामध्ये मी हे 3 टाईप कव्हर केले, म्हणजे पहिले 3 आणि ह्याच्यामधले 3, 6 टाईप क्लिअर झालेत. अजून 2-3 टाईपसाठी एक लेक्चर तयार करेल. 3 लेक्चरमध्ये तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजेत, आणि अजून 3-4 लेक्चर तयार करेल ज्याच्यामध्ये फक्त तुमचे क्वेश्चन असतील, आणि त्या क्वेश्चनवरती आपण फक्त तुम्हाला शिकवलेल्या कन्सेप्टच्या आधारे क्वेश्चन द्यायचे आहेत. म्हणून पार्ट 1 पहा, पार्ट 2 पहा, आणि याच्यानंतर लगेच पुढे नेक्स्ट याच्यामध्ये लवकरात लवकर पार्ट 3 तुमच्या तयार असेल. यूट्यूबच्या माध्यमातून गोरगरीब लेकरांना चांगली क्वालिटी भेटावी हाच उद्देश माझा आहे. प्रॉपर ऑफलाईनला जसं शिकवतो सेम त्याच पद्धतीने मी रिझनिंग घेत आहे, आणि पुढे चालून असे खूप सारे चॅप्टर जे बँकिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, रेल्वेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, अशा सगळे चॅप्टर ज्याचा कॉन्सेप्ट क्लिअर करून मी पुढे जाणार आहे. त्या अंकगणिताच्या म्हणजे मॅथच्या असू द्या किंवा रिझनिंगच्या असू द्या. ठीक आहे, चला तर आपण इथेच थांबू. थँक्यू.